नाही बरं का सांगा भले तुझं ते ठीक 12 वाजता तुला बोल 12 ये किती जाऊ द्या बस 12 लक्षात पसंत तयार आहे औषध आता सगळं भरलं नाही का औषध कोणाचं ध्यान भोगण्या कराय औषध आता का देवाला आपण अंतकरणावर देवाला की आपण प्राप्त केलो ना तो आम्हाला कधी सोडून लक्षात घ्या प्रत्येक वेळा संताला संकट आहे चांगल्या लोकांना संकट आहे बरं का लोक दारू पडले त्यांना काय होणार का सांगा दारूमध्ये पडतात त्यांना काय होणार सगळ्या संसार संकट आहे ज्ञानेश्वराला किती संकट आला तुकाराम महाराज किती संकट आला का ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये चौकटीत लोक संन्यासीचे पोर आहेत विठ्ठल म्हणतात ना संन्यासी आहेत ज्ञानेश्वर महाराजला आज हा गरीबांचा लोक संतोकरा तुझं लोक म्हणतात तसं चला आम्ही करून घेतली करू नाही सुद्धा पाहिजे एकत्र घ्यायला पाहिजे आपण मला चला म्हणून सांगतो आमचं भजन आम्ही 4 भाऊ आहोत बरोबर का 4 भाऊ एकत्र असताना कोणी काय करू शकत नाही समजते का तुला गावात सांगतो एक लाकडाचा पिंड आहे तो एक पिंड तुला पिंड एका जागी असतं तर होतं का मोठं हो ना एक तुराटीला त्याच्या क्षणमध्ये मोठे तसं आमचं सुद्धा भजन असं झालंय 4 इकडं कोण शिकले तुम्हाला एकत्र या वचन नीट करा तेच आपल्या सोबत मिळणार आहे आम्हाला काय शिकवणार आणि खरं ते बोलतो मला घेणार माहिती का कोण देऊन आम्हाला करणार आहे कोण एकच वेळेला पाहिजे सुधरा आता तरी पुढे हाची उपदेश करू नका अविषयाचा लक्षात घ्या सगळं एकत्र माहिती मंडळ येऊन एकत्र आपण साजरा केलो आम्हाला किती सोबत कराय कसं आम्ही मायबाप कसं वाटून घेतलो तसं आम्ही सुद्धा भजन वाटून घेतलो दोन पोरं असली माझ्याकडे बाप तुझ्याकडे तसं आम्ही भजन वाटून घेतलो असं करता अवघड झाले बाबा आता तरी पुढे उपदेश करू नका ना भविष्याचा सगळ्यांच्या पाये माझे बोल आपल्याला चित्त शुद्ध करा तुम्ही वर घेतले का तो होता नाही आता तरी तुला आतापर्यंत काय केलो माझं म्हणणं एवढंच आहे आतापर्यंत संत ज्ञानेश्वर समाज कुठं का होणार आता समाज सोहळा इथं व्हायला पाहिजे तुकाराम महाराज तुला इथं व्हायला पाहिजे हा जो विनंती आहे घ्या बाबा प्रयत्न करा हरिमुख्या म्हणा पुण्याची गणना करून दे म्हणजे एवढं प्राप्त पुण्य होणार आहे बाबा अभंगाच्या किस्साच्या कडे सांगतात
ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बाबा आसोरी संसारात जीवन उत्तरी. बाबा तो लोक म्हणतात बा आमच्या मागे संसार आहे, आम्हाला लेकर बाळ आहे. तर माणूस म्हणतो का एक दोन दोन बायको संसार मध्ये राहा, कोणी संसार करा, संसार असा करा, संसार करून ध्यान भगवंत करतो, योग भगवंत करा. संन्यासी राहून उपयोग नाही आणि संन्यासी राहतो तुला मोक्ष नाही. वाण सुद्धा असा त्याला मोक्ष नाही. संसार करा, संसार करून फक्त ध्यान म्हणजे पांडव परमात्माकडे. संसार सगळे करतात, पुत्र संसार करतात, गाढव संसार करतात त्याने. कुत्रा किती पिल्लं होतात, अळोजाने किती होतात, भरपूर होतात. संसार असा करा, संसार करून सुद्धा भगवंताचं ध्यान करा. हे संस्कार बाबा, हा जो बाबा हे आहेत ना पवित्र आहेत, त्याला मोक्ष नाही. आम्हाला योगू म्हणजे काय लोक म्हणजे महाराज योगू कसं करावं, योगू म्हणजे कसं करावं. योगू काय लोक म्हणतात महाराज गाडीवर योगू म्हणजे गाडीवर योगू, धावता योगू, त्याला योगू नाही. रातभर आणि योगू नाही बाबा. योगू असं काय म्हणजे आम्ही उठताना बसताना जेवताना म्हणजे फक्त आपल्या ध्यानावर म्हणजे पांडव परमात्माचं ध्यान पाहिजे, त्याला योगू म्हणतात. ध्यान हृदय आम्ही कुठेही राहू दे, फक्त चिंतन म्हणजे विठ्ठलाचे चिंतन, शंभू परमात्माचे चिंतन आमच्या मुखामध्ये आहे ना. आमची योग करायला